आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। इलेक्शन कमीशन यानी दिल्ली में एक झूठा इदारा बैठा हुआ है। अब वो कांग्रेस अशोक चौहान के हाथ में देता है क्या? उद्धव ठाकरे का भारतीय जनता पार्टी पर हल्ला। ये लोकसभा हल्का इंतखाब शिंदे ग्रुप को मिला है, तो अमित शाह यहाँ क्यों आ रहे हैं? शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे का सवाल। अब खबरें तफसील से। साबिक वजीर आला अशोक चौहान भारतीय जनता पार्टी के रास्ते पर आने पर उद्धव ठाकरे ने भारतीय जनता पार्टी पर सख्त तनकीद की। भारतीय जनता पार्टी में एतमाद नहीं है, इसलिए वो तोड़ फोड़ की सियासत कर रहे हैं। ये बात उद्धव ठाकरे ने कही है। संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली, तुमच्याही कानावर बातमी आली असेल, अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले। अरे नीट सांगावं लागतं, नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा। आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात। विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटतायत, बेडकुळ्या तर येतच नाहीयेत, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात। दंड फुगवतायत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत। संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं, अब की बार एवढे पार, अब की बार तेवढे पार, एवढे असतील पार तर मी फोडाफोडी काय करताय? म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, तुम्ही 400 पार काय 40 पार पण नाही होणार। म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं। अट माझी एकच आहे, पोलीस बाजूला ठेवायचे, बाजूला म्हणजे लांब ठेवायचे, जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं। मी येऊन उभं राहतो, मिंद्याने येऊन उभं राहायचं, त्या लबाड्याने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची। माझ्यात हिंमत आहे, तुमच्यात असेल तर करून दाखवा, होऊन जाऊ दे। शिवसेना कोणाची जनतेला ठरवू दे। पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटतंय। काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिराहिरी भाग घेत होते, ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते। आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे, राज्यसभेची। हे प्रत्येक जण आपापलं बघतोय। मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन, आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे। त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या देतोय। तो नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नहीं। जिला के वैजापुर में मुनक़िद अवामी राब्ता मेड़ावे में खिताब करते हुए अशोक चौहान के ज़िम्न में उद्धव ठाकरे ने अपने ख्यालात का इजहार किया। ताहम इस मौके पर उन्होंने इलेक्शन कमीशन पर भी तनकीद की। फिरवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत, सगळा भाड्याचा कारभार आहे, सगळा भाड्याचा कारभार आहे। आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे। तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं, मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे, येणारच। पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार। मी कुटुंब संवाद जो म्हणतो तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात, तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे। जिथून जिथून तुम्ही येता, आलात, राहता, तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे लोक जमतात, मग आठवडी बाजार असेल, काही पाडे असतील, काही पारावरती लोक बसत असतील, एसटी स्टँड असतील, रिक्षा स्टँड असतील, काही डेपो असतील, इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या,
गॅस सिलेंडरचा भाव 2014ला किती होता, आत्ता किती आहे? पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे? वीज तुम्हाला मिळते का? चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का? नाही, काही नाही आहे. आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा. मिळाली होती की नव्हती? बरं, मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं, तुमच्या सुद्धा नसेल. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती. मी हे नाही पाप केलं कधी. मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली. मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली, निवडणुकीची नाही वाट पाहिली. मग आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे, विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात. प्रत्येक पक्षात कोण ना कोणतरी घेत आहेत आणि अख्खी बार 400 पार. अहो, हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत, हे सगळे भाडोत्री आहेत, हे सगळे भाड्याची माणसं आहेत. तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे. पण सीतारामन बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना, त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी, गरीब, तरुण आणि महिला या 4 जातीत आम्ही मानतो. पण 2014 साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं, काय अधिकचं मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा. इस मौके पर संजय राउत, शिवसेना रहनुमा साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे, हिजब मुखालिफ पार्टी रहनुमा मदाज दानवे ने भी खिताब किया. आणि त्याप्रमाणे तुम्ही पाहत असाल की रोज सकाळी आपण टीव्ही जनताही पाहतो, एकमेव व्यक्ती, जबरदस्त व्यक्ती की या बदमाशांना उत्तर देणार आहे. तर 3-5 लोक तो त्याच्यात बाकीचे असे आलतू फालतू लोक ते बुटके बाटके हे सगळे त्या ठिकाणी काहीतरी बोलतात. पण मी या ठिकाणी आपल्या सर्वांना फक्त एकच आपल्या सर्वांना सांगेन, आता जर उद्धव साहेबांच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्यांना आम्ही सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत. हे बुटके बाटके हे येतात, कोणीतरी काय बोलतं, जो उठला तो बोलतो. म्हणजे काय तुम्हाला उद्धव साहेबांनी इतके ह्याचे वाटले का तुम्हाला? म्हणून या ठिकाणी आता शिवसैनिकांनी बिलकुल तयार राहायचं. आता बस झालं, आता आपण एकदम शांत भूमिका घेतली, शांत भूमिका घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून जोरात त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहा, एवढंच या ठिकाणी सांगून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा या तप्त उन्हामध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात. मगाशी मी अंबादास आपला ऐकलं, कृष्णाजींचं ऐकलं. आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे, इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे. पण या पुढला आमदार आणि खासदार हे दोन्हीही शिवसेनेचे असायला पाहिजे. आणि गंगापूरच्या या तमाम जनतेनं, शिवसैनिकांनी हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्षप्रमुखांना ते वचन द्यायचं आहे. इतकंच मी सांगतो. या कारखाना सुरू करण्याचं खोटं अभिवचन दिलं, परंतु या आमदारांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याची विकासाची धमनी असलेला कारखाना जो साहेबराव अण्णा असतील, बाळासाहेब पवार असतील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हा कारखाना उभा झाला. खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्याचा विकास या कारखान्याच्या माध्यमातून होत होता. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी खोटी आश्वासनं सध्याच्या आमदारांनी दिली. पण तुम्ही आपल्या साक्षीने मान्य कृष्णा पाटील डोणगावकरांचं अभिनंदन करेल की पहिल्यांदा कृष्णा पाटलांच्या नेतृत्वाखाली प्युअर शिवसेनेचं पॅनल या ठिकाणी निवडून आलं. नुसतं आलं नाही, पॅनल अनेक कारखान्याच्या बंद पडलेल्या कारखान्याचे निवडून येत असतात. बंद पडलेल्या कारखान्याचे संचालक असतात, त्यांना सरकार वेगळा निधी देत असतं. मग अजितदादाचे 5-25 कारखाने असतील, अन्य लोकांचे 5-25 कारखाने असतील, परंतु गंगापूरच्या कारखान्याला कधी निधी मिळाला नाही. परंतु कृष्णा पाटलाचं आपण सगळे मिळून निश्चित अभिनंदन करू. आज पहिली साखरेचं पोतेचं पूजन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते आपण करणार आहे. शब्द खरा ठरलेला आहे. कारखाना शिवसेनेच्या ताब्यात आला. कृष्णा पाटलाच्या रूपानं आज या कारखान्यातून साखर कारखान्याला सुद्धा सुरुवात केलेली साहेब. या साखरेच्या पोत्याचं पूजन आपण करणार आहे. खोटे आश्वासन शिवसेना देत नाही, खोटं अभिवचन शिवसेना देत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या या संभाजीनगरचा हा बालेकिल्ला सातत्यानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, सातत्यानं ताकदीनं पुढे राहिला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेना प्रमुखाचा हा विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्वाला या तालुक्यातून मात्र निश्चित भरघोस आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना ठाकरे ग्रुप के रहनुमा चंद्रकांत खैरे ने
अमित शाह के दौरे के जिम्मे में सवाल पैदा करते हुए शिंदे ग्रुप भारतीय जनता पार्टी पर निशाना साधा। हमारे सामने कोई भी आए, ये गढ़ हमसे कोई नहीं छीन सकता, ये बात खैरे ने कही है। पाठीमागे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की माझ्या दाढीला हात घालू नका, तर तुमचे बरेच मला भानगडी माहिती आहे। काय नाही, ते त्याच्यात काही अर्थ नाही आहे। एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी पुढे आता भारतीय जनता पार्टी काय करेल माहीत नाही। आज जर समजा त्यांना असं वाटतं की ही जागा आम्ही शिंदे गटाने घेऊ, पण तिकडे अमित शाह कशाला येतात ना, म्हणजे ही जागा त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटतं। म्हणजे त्यांचा पराभव झाला की नाही, एक प्रकारे त्यांना अपमान झाला की नाही। की आता लोकसभा निवडणूक आहे, तुमचं तर नाव फिक्स झाल्याची चर्चा समोर आलेली आहे। तुमच्या समोर सुद्धा इम्तियाज जलील, भागवत कराड, कोणी अडचण नाही। हा गड शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे। सतत शिवसेना त्या ठिकाणी निवडून येते। मी स्वतः 4 वेळेस निवडून आलेलो आहे। मागच्या वेळेस विसर्त पराभव जर कोणी केला असेल, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 2 वेळेस मी आमदारकी सुद्धा या ठिकाणी लढलो होतो। त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि आम्ही सर्वजण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यामुळे हा गड कोणी म्हणजे हिसकावून घेऊ शकत नाही। आमचा सर्वांचा जो अजेंडा, आमचा शिवसेनेचा जो राहील तो म्हणजे आत्तापर्यंत 5 वर्षात कोणी काही कामं केलेले नाही। लोकांनी त्या ठिकाणी ज्यांना निवडून दिलं होतं तो कुठं गावात सुद्धा फिरला नाही। आणि जे दुसरे राज्यमंत्री ते फक्त बोलबच्चनच्या गोष्टी करतात, काहीतरी आपलं बोलत असतात आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी इतकं काही महत्त्व नाही आहे। म्हणून ह्या सगळ्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे काय करायचं, जर तुम्ही बातम्या देतात किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या येतात, हे तर असं झालं, हे झालं नाही, हा पूल झाला पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, हे ते मी पेपर कटिंग करून ठेवलेली आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि ते काम पूर्ण करू। रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे असताना सुद्धा त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे, पाळला नाही आणि इथे येऊन त्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं ढोंग केलं आणि सगळ्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही लक्ष्मीचा आर्थिक प्रसाद पण दिला आणि सांगितलं की यांना पाडा आणि माझ्या जावयाला निवडून आला। आता ते उलटं झालं, ते जावे बिचारे हे झाले आणि त्याचं म्हणून त्यांचं राज्याचं पद गेलं, पण हातापाय पडून त्यांनी त्या ठिकाणी परत काहीतरी मंत्रिपद मिळवून घेतलं, राज्यमंत्रीपद। आणि म्हणून हे सगळं करण्याचं कट करत असताना म्हणजे अर्धी भाजप फुटली होती त्यावेळेस आणि मुद्दाम त्या ठिकाणी येऊ नये म्हणून, पण आता मात्र खूप मोठा फरक पडलेला है। सिटी चौक पुलिस ने एक सारिक को हिरासत में लिया और इसके पास से चोरी की गई एक ब्लड समेत जुमला 95,000 का माल जब्त किया। इस शख्स पर मोटरसाइकिल के 3 जुर्म अफशा हुए। बतारीख 9 फरवरी 2024 को परमेश्वर विनायक रिहायशी कदीम हाउसिंगपुरा की भड़कल गेट से रॉयल इनफील्ड ब्लड चोरी हो गई थी। इस पर पुलिस अमलदार आनंद वाहुड़ की इत्तला के मुताबिक नीरज उर्फ लड्या वल्द नंदू बनकर उम्र 21 साल को खिलारख बौद्ध व्यवहार के करीब से हिरासत में लिया गया और इससे पूछताछ की गई। इसके पास से ये ब्लड के अलावा दीगर 2 मोपेड जब्त की गई। इसके पास से जुमला 3 गाड़ियाँ जिनकी कीमत 95,000 रुपये है जब्त की गई। ये कार्रवाई पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे, असिस्टेंट पुलिस कमिश्नर संपत शिंदे, नीस पुलिस इंस्पेक्टर निर्मला परदेसी की रहनुमाई में सिटी चौक पुलिस के खास वफद ने की। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So
kind and has helped us so much. And we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. हुनरमंदी, रोजगार, सनतकारी शोबे की जानिब से मुलाजिमत के ख्वाहिशमंद को रोजगार हासिल हो, इसके लिए मुनक्किद नमू महारोजगार मेड़ावे की कामयाबी के लिए तमाम मुतल्लिका शोबे मिलजुल कर काम करे, ऐसी हिदायत महसूल वजीर राधाकृष्ण विखे पाटिल ने दी है. लातूर में मराठवाड़ा डिवीज़न के तहत मुनक्किद किए जा रहे महारोजगार
मेड़ावे की क़ब्ल तैयारी की मीटिंग में डिविजनल कमिश्नर ऑफिस में महसूल वजीर वीके पाटिल ने जायजा लिया। इस मौके पर साबिक वजीर नीज रुकन असम्बली संभाजी पाटिल नीलंगेकर, डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दड़, म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत लातूर के जिला कलेक्टर वर्षा ठाकुर घुगे, डिप्टी कमिश्नर जगदीश मनियार समेत मुख्तलिफ शोबों के अफसरान मौजूद थे। इसी तरह मराठवाड़ा के तमाम अजला के ज़िला कलेक्टर्स और मुख्तलिफ शोबों के अफसरान ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के ज़रिए से शिरकत की। धर्मवीर संभाजी स्कूल में नाबीनाओं और माजूर तलबा और उनके सरपस का इस्तकबाल किया गया। इस स्कूल में तालीम हासिल किए 48 नाबीनाओं और 6 माजूर तलबा और उनके सरपस को इस मौके पर इस्तकबाल किया गया। धर्मवीर संभाजी स्कूल में नाबीनाओं और माजूर तलबा और उनके सरपस की इस्तकबालिया तकरीब मुनक़िद की गई थी। इस इस्तकबालिया तकरीब में 48 नाबीना और 6 माजूर तलबा और उनके सरपस का इस्तकबाल किया गया। ख़ास बात यह है कि इन तलबा ने इसी स्कूल में तालीम हासिल की। इस प्रोग्राम के ख़ास बात यह थी कि बीवी बीना ताहम वो नाबीना शौहर के साथ ज़िंदगी बसर कर रही है। ताहम वज़ड़कर ने खुद की आंखें सलामत होने के बावजूद नाबीना इंजीनियर लड़की ऋतुजा के साथ शादी की और अपनी ज़िंदगी वक्त कर दी। ऐसे कई जोड़े इस तकरीब में मौजूद थे। मुख्तलिफ शोबों में नाबीना अफराद मुख्तलिफ ओहदों पर फायज है। ही शाळा दरवेळेस नवीन काहीतरी पहिल्यांदा करते, त्याप्रमाणे ह्याही वर्षी मागच्या वर्षी पण केला होता, ह्याही वर्षी एक नवीन उपक्रम सादर केला। असं आता मला म्हणावं लागेल की चला एक गाणं आहे चंदमामाचं की चला जाऊया, चला पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची। आता असं म्हणावं लागेल चला पाहूया शाळा बाबुलगावकर सरांची। कारण या शाळेमध्ये मला पाहायला भेटलं की धर्मवीर संभाजी शाळा अशी शाळा आहे की माणसाशी कसं वागलं पाहिजे हे शिकायला मिळतं। मी देवाच्या चरणी अशी प्रार्थना करेल की असे गुरुजी आम्हा मिळा, करू प्रार्थना देवाची की असे वर्ग आणि अशी टीम आणि असे विद्यार्थी की जिथे कोणताही भेदभाव नाही। अपंग म्हणजे दिव्यांग म्हणून कोणी विद्यार्थी जरी असला तो अगदी डोस मुलांप्रमाणेच त्याला वागवलं जातं, ट्रीट केलं जातं, शिकवलं जातं आणि त्याला सन्मानाने पार उभं केलं जातं। मला इथे सांगावंसं वाटतं की माझे वरिष्ठ जे स्टेजवर आहेत गावंडे साहेब, त्यांनी सुद्धा मला तसंच केलं। मला दोन्ही पार उभं करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे। हे मी सांगितलं त्यांना रागील, पण मी इथे आता माझं खरं सांगतो की माझ्या घरी नळाला पाणी येत नव्हतं, तर पहिलं कनेक्शन जे कोणी माझ्या एरियामध्ये मला मिळालं असेल ते फक्त मला किंवा गावंडे साहेबांमुळे। आणि माझ्या मिसेसला म्हणजे मला जेव्हा मी ग्राईंड असताना मला लोन मिळत नव्हतं, व्हेकल लोन मिळत नव्हतं, ऑफिस मला देत नव्हतं। मग मी जेव्हा गावंडे साहेबांना म्हटलं की माझा हा प्रॉब्लेम जेव्हा क्रिएट झाला तर गावंडे साहेबांनी स्वतः मला टेबलवर चेक आणून दिला गाड़ी घेण्यासाठी। शहर में जारी नमो ट्रॉफी मुकाबले के इनामात की तकसीम मरकजी मुमलिकती वजीर मालिया और डॉक्टर भागवत कराड़, इसी तरह रियासत के हाउसिंग डेवलपमेंट और दीगर पिछड़े बहुजन बहबूद वजीर अतुल सावे के हाथों अमल में आई। नमो ट्रॉफी मुकाबले की तकसीम इनामात तकरीब N5 में राजीव गांधी मैदान पर जोश खरोश के माहौल में आज शाम मुनक़िद की गई थी। इस मौके पर डॉक्टर भागवत कराड़, नौजवान सनतकार अजिंक्य सावे, शिरीष बोराड़कर, संजय खंबाइते, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, गणेश नावेंदर, लक्ष्मीकांत थेठे, विवेक राठौड़ के अलावा भारतीय जनता पार्टी के ओहदेदार और खिलाड़ी कसीर तादाद में मौजूद थे। गुज़िश्ता एक माह में नमो ट्रॉफी के तवस्सुत से 12 से ज़्यादा खेल मुख्तलिफ मकामात पर लिए गए। इन तमाम खेलों में 67,582 खिलाड़ियों ने शिरकत की। इसमें रंगोली और म्यूज़िकल चेयर, इन दो खेलों में 23,000 ख़वातीन ने हिस्सा लिया। तमाम मुकाबलों के अव्वल, दुआम और सुअम आने वाले खिलाड़ियों को इनामात दिए गए। खिलाड़ियों को मरकजी मुमलिकती वज़ीर मालिया और डॉक्टर भागवत कराड़ और रियासती हाउसिंग डेवलपमेंट और दीगर पासमानदा बहुजन बहबूद वज़ीर अतुल सावे के हाथों सदाकतनामे तकसीम किए गए। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। इलेक्शन कमीशन यानी दिल्ली में एक झूठा इदारा बैठा हुआ है। अब वो कांग्रेस अशोक चौहान के हाथ में देता है क्या? उद्धव ठाकरे का भारतीय जनता पार्टी पर हल्ला।
ये लोकसभा हल्का इंतखाब शिंदे ग्रुप को मिला है, तो अमित शाह यहाँ क्यों आ रहे हैं? शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे का सवाल। नाजरीन, इसी के साथ आज की खबरें खत्म होती हैं। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।